दिवसापासून तो या ठिकाणी आमरण उपोषण करतोय आणि दुपारपासून त्याचे डोळे पण उघडत नव्हते आणि एवढा बेशुद्ध की म्हणजे पाय टाकायला गेले चल चक्कर येत होती आणि अक्षरशः इतका बेचैन झाला, पडला 2 वेळा पडला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी काय केलं म्हणजे स्वतः होऊन त्याला असं वाटलं की मला ऍडमिट, म्हणजे तेवढा परेशान झालाय. गेली 14 दिवसामध्ये शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही, परंतु आम्ही त्याला सगळ्यांनी विनंती केली, सगळ्यांनी हात जोडून विनंती केली बाबा तू हॉस्पिटल चल. म्हणजे वास्तविक जर बघितलं तर सरकार याच्यात म्हणजे 100% की त्याच्या कुटुंबावर अन्याय करतंय, याच्यात कुठल्या प्रकारचा डाऊट नाही. मेडिकल तपासणीला 2-2 दिवस येतच नाहीत, 2-2, 3-3 दिवस डॉक्टर येत नाहीत. आले तर म्हणजे फक्त ऍडमिट करायला त्याला. पण त्यांचं काम या ठिकाणी पण ट्रीटमेंट देणे. जर एखादा माणूस उपोषण करतोय तर त्यांचं काम आहे ट्रीटमेंट देणे यांना इथं, परंतु त्या सुद्धा डॉक्टर लोकांनी जी पाहिजे ती ट्रीटमेंट केली नाही. त्यामुळे आम्ही त्याला विनंती केली, हात जोडले, बाबा हे आंदोलन चालत राहील आयुष्यभर, परंतु तू वाचलास, एक भाऊ गेलाय आणि तू एकटाच आहेस आणि तुम्ही जर गेलास त्याची वाईट घटना होती. त्यामुळे त्याला विनंती करून आता हॉस्पिटलला पाठवलंय, आता त्याला ऍडमिट करणार. नाही, 21 तारखेला मोर्चा आहे. 21 तारखेच्या मोर्चामध्ये बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रातले लोक येणार आहेत. मी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना विनंती करणार आहे, आवाहन करणार आहे बाबा 14 दिवस झाला आमरण उपोषण करतोय. त्याचा भाऊ आहे विलास घुलेचा, म्हणजे रमेश घुले, त्यांची आई आहे, त्याची पत्नी आहे. एका कुटुंबामधले 4-3 माणसं जर आमरण उपोषण करत असले, या शासनाला आठवण कधी येणार हा आमचा प्रश्न आहे. मी तमाम महाराष्ट्रातल्या सर्वांना विनंती करेल, येत्या 21 तारखेला भव्य असा मोर्चा घुले कुटुंबाला न्याय देण्यासाठी बीडमध्ये निघणार.